नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर मित्रांनो, महावितरण यांच्यातर्फे महत्त्वाची अशी अपडेट आहे बघा मित्रांनो. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे बघा मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरता भरती आलेली आहे बघा मित्रांनो. फायनली भरती आलेली आहे. खूप याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेनंतर गव्हर्नमेंटची परमनंट भरती आलेली आहे बघा मित्रांनो महावितरण यांची. तर हे पूर्ण जाहिरात काय आहे ते बघू मित्रांनो. तर बघा मित्रांनो, महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्यातर्फे परमनंट भरती आलेली बघा मित्रांनो. सरळ सेवा भरती आहे. तर बघा तुम्हाला माहीत आहे बघा मित्रांनो की ही महावितरणमध्ये प्रत्येक होणाऱ्या भरती ही अगोदर 3 वर्ष कंत्राटी असते, त्यानंतर विद्यार्थ्यांना परमनंट केल्या जाते. यामध्ये पण सेम आहे. स्टार्टिंगला तुम्हाला 3 वर्ष कंत्राटी ठेवले जाणार आहे व त्यानंतर तुम्हाला परमनंट केले जाणार आहे. तर ही परमनंट भरती आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यातर्फे. वॅकन्सी आहे बघा मित्रांनो. तर वॅकन्सी आहे बघा मित्रांनो विद्युत सहाय्यक, ज्याला आपण कॉमन भाषेत महाराष्ट्रामध्ये वायरमन म्हटले जाते. तर त्या पदाकरता विद्युत सहाय्यक या पदाकरता परमनंट वॅकन्सी आली बघा मित्रांनो. व त्यांनी पूर्ण नोटिफिकेशन जाहीर केलं बघा मित्रांनो. 5347 वॅकन्सीज आहेत बघा मित्रांनो. आणि तुम्हाला मागितलेलं फक्त 10वी आणि ITI मागितलेला फक्त बघा मित्रांनो. बाकी डिटेल बघा मित्रांनो. तर पदसंख्या बघू शकता. एकूण पदे 5347 पदे आहेत. अनुसूचित जाती 673, अनुसूचित जमाती 491, वीजा 150, भज 145, भज 196, भज ड 108, विमा प्र 108, इतर मागासवर्गीय 895, आर्थिक दुर्बल घटक 500 आणि खुला प्रवर्गाकरता 2081 वॅकन्सी बघा मित्रांनो. 29 डिसेंबर 2023ची ही नोटिफिकेशन आहे. त्यानुसार बघा मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त त्यांनी मागितले आहे 10+2, 10वी+2 12वी. आणि बघा मित्रांनो मागितलेलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यातर्फे वीज तंत्री किंवा तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचे पदविका वीजतंत्री तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. ITI झालेल्या फक्त विद्यार्थ्यांनी त्यांचे 6 महिन्याचे ट्रेनिंग पूर्ण झालेले असावे, तर ते विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात बघा. त्यानंतर एज लिमिट बघा. तो मिनिमम वय 18 वर्षे मागितलेले आहे आणि मॅक्झिमम वय हे 27 वर्षे मागितलेले आहे. मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार हे यांना 5 वर्षांची एज रिलॅक्सेशन आहे एजमध्ये. दिव्यांग उमेदवार हे 45 वर्षानंतर फॉर्म भरू शकतात. माजी सैनिकांना 45 वर्षानंतर फॉर्म भरू शकतात. मानधन बघा. तर सर्वात प्रथम 3 वर्षे वेगवेगळं मानधन राहते. प्रथम वर्ष 15,000 रुपये मानधन राहणार, द्वितीय वर्ष 16,000 रुपये, तृतीय वर्ष 17,000 रुपये. आणि त्यानंतर तुमचे परमनंट भरती केल्या जाईल. त्यानंतर स्टार्टिंग पेमेंट 25,880 ते 50,835 हे बेसिक पेमेंट राहणार आहे. तर सध्या ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले नाही आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झाल्यानंतर आपण आपल्या पेजवर अपडेट देऊ बघा. त्याची आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल. सध्या त्यांची फक्त नोटिफिकेशन त्यांनी पब्लिश केलेली आहे. आणि परीक्षा ही फेब्रुवारी किंवा मार्च 2024मध्ये घेण्यात येणार आहे. तर तुमचं सिलेक्शन जे प्रोसिजर आहे, तुमचे पेपर होणार आहे. तर सरळ सेवा भरती होणार आहे. तर ते पेपर होतील फेब्रुवारी मार्च यामध्ये. ऑनलाईन ॲप्लिकेशन सध्या स्टार्ट झालेले नाही आहेत. हे फक्त त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी पूर्ण त्यांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर सिलेक्शन प्रोसिजरमध्ये बघा मित्रांनो, तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. तर परीक्षा जी होणार आहे ती होणार आहे ऑनलाईन परीक्षा. त्यामध्ये 150 गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. 130 क्वेश्चन राहणार आहेत. तर तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज जे तुमचे जॉब आहे त्याच्या रिलेटेड 50 क्वेश्चन येणार आहेत. गुण राहणार आहेत 110. आणि बाकी क्वेश्चन येणार बघा मित्रांनो सामान्य अभियोग्यता म्हणजे तर्कशक्ती, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज मराठी व्याकरण याबद्दल येणार आहेत. तर रिझनिंगचे 40 क्वेश्चन 20 मार्काकरता, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 10 मार्काकरता आणि मराठी लँग्वेजचे 20 क्वेश्चन 10 मार्काकरता. असे टोटल 130 क्वेश्चन 150 मार्काकरता येणार आहेत. आणि पूर्ण करण्याकरता 120 मिनिटे म्हणजे 2 तास तुमचा परीक्षा राहणार आहे. आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग बघा मित्रांनो 1/4ची निगेटिव्ह मार्किंग त्यांनी
दिलेली आहे. बाकी मराठी भाषा रिलेटेड जे पण क्वेश्चन येतील त्याकरता आपण स्पेशल डिटेल क्वेश्चन आन्सर बनवलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल प्लेलिस्टची, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. अशी पूर्ण जाहिरात आहे बघा मित्रांनो. परीक्षा शुल्क बघत असाल तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये प्लस GST भरावी लागणार आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ विद्यार्थ्यांना 125 रुपये प्लस GST सबमिट करावी लागणार आहे. सध्या ऑनलाईन फॉर्म चालू झालेले नाही आहेत. जानेवारीमध्ये साधारण 5 तारखेनंतर ऑनलाईन फॉर्म येण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो अशी ही पूर्ण जाहिरात होती. खूप दिवसानंतर वॅकन्सी आली बघा मित्रांनो. 29 डिसेंबर 2023ची ही नोटिफिकेशन आहे. ऑनलाईन फॉर्म लवकर चालू होणार आहेत. तर 5347 खूप अशी मोठी मेगा भरती आलेली आहे विद्यार्थ्यांकरता. तर या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.